मन हे शक्तिशाली साधन आहे. तुम्ही निर्माण केलेले विचार, भावना तुमच्या शरीराची केमिस्ट्री बदलू शकते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. आज मी कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये रुग्णाची मानसिक काळजी घेणे किती महत्त्वाचं आहे याबद्दल बोलणार आहे. आपल्याला माहीतच आहे, कॅन्सर ट्रीटमेंट ही खूप दिवस महिने चालणारी आणि थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे आणि यामध्ये बराच काही थेरपीचा वापर केला जातो. म्हणजे कॅन्सरचं डायग्नोसिस झाल्यापासून खूप काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्याचं मानसिक आरोग्य चांगलं असण्याची खूप गरज आहे. जसं भीती आहे, चिंता आहे, ताण आहे, नैराश्य आहे, अपराधी भावना आहे, अशा वेगवेगळ्या भावनांना तोंड द्यावं लागतं आणि कधी ह्या भावना खूप अतिउच्च प्रमाणात असतात. अशा वेळेस पेशंटच्या ट्रीटमेंटवर याचा परिणाम होण्याची खूप शक्यता असते. कॅन्सरचं डायग्नोसिस जसं होतं तसं पेशंटला एक प्रकारचा धक्का बसतो की माझ्यासोबतच हे का घडलं, मी अशी काय चूक केली म्हणून मला कॅन्सर झाला. आणि यामध्ये पेशंटला एक अविश्वास असतो, मी तर हेल्दी होतो, माझं डेली रुटीन खूप चांगलं होतं, मग मला कॅन्सर कसा झाला. अशा काही भावना त्यावेळेस खूप तीव्रतेने उभारून येतात आणि कधीकधी कॅन्सर पेशंटला ॲक्सेप्ट करणं हे खूप अवघड होतं की त्याला कॅन्सर झालेला आहे. भीती आणि चिंता. आपल्याकडे कॅन्सर म्हणजे मृत्यू असं एक समीकरण केलं जातं, त्यामुळं स्वतःच्या जीवाची भीती वाटणं हे खूप साहजिक आहे. कॅन्सर रुग्णाला वाटतं की मी जगतो की नाही, मी ह्याच्यामधून बाहेर पडतो की नाही. जे कॅन्सरचे जे ट्रीटमेंट असतात म्हणजे सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, याच्याबद्दल पण भीती वाटत असते. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक असा एक प्रकारचा ताण जाणवत असतो. रुग्ण हा जर करता असेल, माझं कुटुंबाचं काय होईल, माझ्यानंतर माझ्या बायका मुलांचं काय होईल, किंवा स्त्रियांना माझ्यानंतर माझ्या पती मुलांचं काय होईल, अशी भरपूर काळजी, चिंता, ताण जाणवत असते. कॅन्सरचं डायग्नोसिस होण्यापूर्वी कॅन्सर रुग्ण हा ॲक्टिव्ह असतो, त्याचं डेली रुटीन चालू असतो आणि ऑल ऑफ सडन कॅन्सर डायग्नोसिस झाल्यानंतर त्याची लाईफ 360 डिग्री चेंज होऊन जाते आणि त्याचं सगळं रुटीन हे कॅन्सर ट्रीटमेंटच्या अवतीभोवती फिरू लागतं. अशा वेळेस रुग्णाला नैराश्य किंवा डिप्रेशन येण्याची शक्यता असते. त्याला जो कॅन्सरच्या वेदना त्रास जाणवत असतात किंवा किमोचे रेडिएशनचे जे साईड इफेक्ट्स होत असतात, यामुळे सुद्धा त्याला नैराश्य जाणवण्याची शक्यता असते. कॅन्सर हा जर ॲडव्हान्स स्टेजवर असेल तर कॅन्सर रुग्णाला नातेवाईकावर अवलंबून राहण्याची गरज असते. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा त्याला नातेवाईकाची मदत घ्यावी लागते. अशा वेळेस माझ्यामुळे ह्यांना खूप त्रास होतो आहे अशा प्रकारचा एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि त्यांना नैराश्य येऊ शकतं. अपराधी भावना. जसं मी म्हणाले की कॅन्सर रुग्णाला जेव्हा ट्रीटमेंट चालू असते तेव्हा ते काही प्रमाणामध्ये नातेवाईकावर डिपेंड होऊन जातात. तेव्हा त्यांना एक अशी अपराधी भावना असते की माझ्यामुळं ह्या सगळ्यांना एवढा त्रास होतो आहे, आर्थिक बोजा येतो आहे. रुग्णाचं डायग्नोसिस होण्याआधी तो जर व्यसनी असेल, असं वाटतं की मी जर व्यसन नाही केलं असतो तर कदाचित मला कॅन्सर झाला नसता आणि त्याचे नातेवाईकसुद्धा त्याला हे बोलून दाखवत असतात आणि त्यामुळं त्याच्या मनामध्ये एक गिल्टी भावना निर्माण होते. राग येणं. शारीरिकदृष्ट्या दुर्बळ झाल्यामुळं कॅन्सर रुग्णामध्ये चिडचिडेपणा किंवा राग येणं ह्या कॉमन लक्षणं असतात. त्यांना एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलेलं असतं आणि ते फ्रस्ट्रेशन ते आजूबाजूच्या लोकांवर काढत असतात. जे कोणी आता सध्या कॅन्सर ट्रीटमेंटमधून जात आहेत ते नक्कीच ह्या सगळ्या मानसिक भावनांशी रिलेट करू शकतात. आता कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये मानसिक आरोग्य चांगलं असणं का महत्त्वाचं आहे? कॅन्सर काय, कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये मानसिक आरोग्य चांगलं असण्याची खूप गरज असते. रुग्ण हा जर मानसिकदृष्ट्या स्थिर असेल, जे काही ट्रीटमेंट चालू आहे, उपचार चालू आहे, त्याला तो योग्य प्रकारे प्रतिसाद देतो. आपली जर मानसिक अवस्था चांगली असेल तर जेव्हा निदान होतं तेव्हा आपण हे ॲक्सेप्ट करतो की ठीक आहे, आता कॅन्सर झालेला आहे, याला आपण काही करू शकत नाही, त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी नेमकं आता मला काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. रुग्ण हा मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर तो उपचारामध्ये सातत्य ठेवतो. म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की किमोच्या काही सायकल असतात. अशा वेळेस त्याचं मनोधैर्य चांगलं राहण्याचं खूप गरज आहे. अदरवाईज काय होतं की तो एखादी सायकल स्किप करू शकतो, नाही मला खूप त्रास होतो आहे, आता मी पुढची सायकल घेणार नाही. कधी कधी रुग्णाला मल्टिपल सर्जरीमधून जावं लागतं. त्यावेळेस त्याचं जर मनाचं धैर्य जर चांगलं असेल तर तो ह्या गोष्टीला तोंड देण्यासाठी सक्षम असतो. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात.
कॅन्सर रुग्णामध्ये इम्युनिटी कमी होण्याची खूप काही कारणं असतात. म्हणजे तो व्यवस्थित खात पित नाही किंवा किमोमुळं त्याची इम्युनिटी कमी होते. अशा वेळेस जर रुग्ण सकारात्मक असेल, चांगल्या प्रकारे सकस आहार घेण्याकडे त्याचा कल असतो किंवा डॉक्टर जे काही इन्स्ट्रक्शन देतात ते इन्स्ट्रक्शन तो चांगल्या प्रकारे फॉलो करतो. हे प्रूव्ह आहे की जे मानसिकदृष्ट्या सक्षम असतात त्यांची इम्युनिटी कधीही चांगली असते. कॅन्सर रुग्णामध्ये जर मनोधैर्य असेल आणि तो जर पॉझिटिव्ह असेल तर जे ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट असतात, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर त्याला वेदना जाणवणं किंवा किमोचे जे साईड इफेक्ट्स असतात ते सहन करण्याची त्याची ताकद वाढते. आता उपाय, मी आता हे जे काही भावना सांगितलेल्या आहेत ते कॅन्सर रुग्णामध्ये होणं खूप स्वाभाविक आहे. मग आपण उपायाकडे कधी वळायचं? समजा भीती, ताण, चिंता, नैराश्य ह्या सगळ्या गोष्टी जर रुग्णामध्ये अतिउच्च प्रमाणात जाणवत असतील आणि त्याचा जर परिणाम कॅन्सरच्या ट्रीटमेंटवर होत असेल, तो रुग्ण कॅन्सरच्या उपचाराला व्यवस्थित तोंड देऊ शकत नसेल तर मानसिक उपचार करण्याची गरज पडते. सायकॉलॉजिस्ट किंवा ऑन्कोथेरपिस्ट, काही रुग्णाला कॅन्सर हे जे डायग्नोसिस आहे ते ॲक्सेप्ट करणं खूप अवघड जातं. कॅन्सर ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये पण एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन नसतो. त्यामुळं त्यांना प्रत्येक स्टेपवर काळजी, चिंता, भीती याचा ताण येत असतो. तो ह्या सगळ्या ट्रीटमेंट, साईड इफेक्ट सहन करू शकत नाही. त्याला सेल्फ हार्म करून घेण्याची त्याच्या मनामध्ये एक तीव्र भावना तयार होते आणि कधीकधी तो असं उघडपणे रिलेटिव्सला बोलू पण शकतो की नाही, काय उपयोग आहे हे सगळं करून, मला नाही वाटत माझा कॅन्सर दुरुस्त होईल, त्यापेक्षा मेलेलंच बरं. ही जी लक्षणं असतात ही थोडी अलार्मिंग लक्षणं असतात. ह्याकडे नातेवाईकांनी लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं आणि अशा वेळेस प्रोफेशनलची मदत घेणं खूप गरजेचं असतं. सायकॉलॉजिस्ट, ऑन्कोथेरपिस्ट हे कॅन्सर पेशंटसोबत बोलतात, त्यांचं मन सगळं मोकळं करायला सांगतात. म्हणजे कॅन्सर पेशंट ज्या गोष्टी ऑन्कॉलॉजिस्टला किंवा रिलेटिव्सला मोकळेपणाने बोलू शकत नाही तो ह्या थेरपिस्टशी, काउन्सिलरसोबत, सायकॉलॉजिस्टसोबत बोलू शकतो. नेमकं त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स कसे सुरुवात झाले हे जेव्हा यांना समजतं त्याला त्याच्यावर ते उपाय सुचवतात, पेशंटला ह्या सगळ्या लक्षणामधून बाहेर काढतात. सपोर्ट ग्रुप, काही NGO, काही हॉस्पिटल्स याच्यामधून कॅन्सर सपोर्ट ग्रुप तयार केलेले जातात. यामध्ये पूर्वी कॅन्सरग्रस्त होते पण आता कॅन्सर फ्री झालेले रुग्ण असतात, सध्या ज्यांना कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहेत असे पण रुग्ण असतात, नातेवाईक असतात, NGOचे व्हॉलेंटियर्स असतात, काउन्सिलर असतात आणि हे सगळे मिळून चर्चा करतात. जेव्हा एखादा व्यक्ती कॅन्सर फ्री झालेला आहे हे जेव्हा कॅन्सर रुग्ण बघतो त्याला खूप धीर वाटतो. हा व्यक्ती ह्याला पण ह्या प्रकारचा कॅन्सर झाला होता पण त्याच्यातून तो बाहेर आला आहे आणि तो एक चांगलं जीवन जगत आहे, ही बाब त्याला एक मोरल बूस्ट देते. तसंच हा सपोर्ट ग्रुप असतो तो केअर गिव्हरनासुद्धा मोरल सपोर्ट देतो. म्हणजे केअर गिव्हरलासुद्धा मानसिक आधाराची गरज असते. एखाद्या घरामध्ये लहान मुलं आहे आणि त्याला कॅन्सर झाला तर त्याचे आईवडील उद्ध्वस्त झालेले असतात, कोलमडून गेलेले असतात, त्यांच्यामध्ये प्रचंड तणाव असतो, प्रचंड भीती असते, प्रचंड नैराश्य असतं आणि त्यांनासुद्धा मानसिक आधाराची गरज असते. तर असे सपोर्ट ग्रुप जे असतात हे रुग्णाला तसेच नातेवाईकांनासुद्धा मोरल सपोर्ट देत असतात. तसंच रुग्णाला जर काही साईड इफेक्ट्स होत असतील तर त्याला कसं टॅकल करायचं, त्यासाठी कुठला आहार योजना घ्यायचा, हे जे सगळे एक्सपिरियन्स, जे अनुभव असतात ते व्हॉलेंटियर, काउन्सिलर, डायटिशियन, थेरपिस्ट, कॅन्सरमुक्त झालेले पेशंट असे सगळं मिळून एकमेकांना ती माहिती शेअर करतात. यामुळे कॅन्सर रुग्णाचा खूप मोठा फायदा होतो. तर असे काही सेशन्स, ग्रुप तुमच्या हॉस्पिटलतर्फे असतील तर नक्की याचा फायदा घ्या. कॅन्सर रुग्ण स्वतःसाठी प्रयत्न करू शकतात. जर कॅन्सर रुग्णाची फिजिकल ॲबिलिटी असेल आणि त्यांना काही कॉन्ट्राइंडिकेशन असतील तर प्राणायाम, ध्यान, योगा ते असं करू शकतात. यामुळे काय होतं की ओव्हर थिंकिंग असते ती दूर होते, मनातली चिंता थोडीशी दूर होते. त्याच्यानंतर ते हलके फुलके व्यायाम करू शकतात, जसं स्ट्रेचिंग आहे किंवा वॉकिंग आहे किंवा घरातले छोटे छोटे हाऊस कोर्स जर तुम्ही केलात मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत करतात. हॉबीज, तुमच्या काही हॉबीज असतील, म्युझिक वाजवणं, लेखन करणं, एखाद्या क्राफ्टच्या वस्तू तयार करणं, असं काही असेल तर ते तुम्ही नक्की करा. यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर तुमचा वेळ एक कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह वेनी जातो
आणि तुमचे सध्या तुम्हाला जे काही त्रास होत आहे किंवा तुमच्या मनामध्ये काही चिंता वगैरे आहे, ह्या सगळ्यापासून तुमचं मन थोडंसं डायवर्ट होतं. त्या गोष्टी करताना एक प्रकारचा आनंद मिळतो. सोशल कनेक्शन म्हणजे तुमचे जे अत्यंत जीवाभावाचे मित्रमैत्रिणी, रिलेटिव्ज आहेत, त्यांच्यासोबत बोला, त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करा. एक पॉझिटिव्ह पेप टॉक जर मिळाला तर आपल्याला नक्कीच त्यावेळेस खूप छान वाटायला लागतं. सकस आहार घेणं. आहाराचा आपलं मनाचं संतुलन ठेवण्यासाठी खूप मोठा रोल आहे. आता हे सध्या खूप झालेलं आहे आणि आयुर्वेदामध्ये पण असं सांगितलेलं आहे की आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतो आणि कसा आहार घेतो हे आपलं मन प्रसन्न ठेवण्याचं काम आहारामुळे होतं. जे जवळचे नातेवाईक आहे, तुम्ही हे पहा की तुमचा जो रुग्ण आहे कुठल्या मानसिक अवस्थेमधून जात आहे. त्याचं जे बोलणं, वागणं ह्याच्याकडे लक्ष ठेवा. जर रुग्णाला अन्नावरची वासना गेलेली आहे, रात्री नीट झोप येत नाही, तो एक निगेटिव्ह थॉट्स नेहमी शेअर करतो किंवा त्याच्या बोलण्यामधून नेहमी नकारात्मक असते, असं जेव्हा असतं तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ऑन्कॉलॉजिस्टच्या समोर ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑन्कॉलॉजिस्ट होऊ शकतो त्या पेशंटला सायकोथेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट यांच्याकडे पाठवून त्याची काउन्सिलिंग करण्याचा सल्ला देतील. ह्या सगळ्या चर्चेनंतर तुम्हाला हे कळलंच असेल की कॅन्सरच्या उपचारामध्ये जसे शारीरिक उपचार महत्त्वाचे आहेत तसे मानसिक उपचारसुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मित्रमैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. मी असेच नवीन नवीन चांगल्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे. तर नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.